सण उत्सव असो अथवा निवडणुका, मंत्र्यांचे दौरे असो किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, अशा परिस्थितीत कशाचीही पर्वा न करता सेवा बजावणाऱ्या पोलिसांना त्यांच्या हक्काची प्रशस्त घरं मिळावीत यासाठी सन 2021-22मध्ये तत्कालीन पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर पोलीस दलातील पोलिसांना सदनिका उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं 185 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातून कोल्हापूर शहरातील जुना बुधवार पेठेत 168 सदनिका असणारी 7 मजली इमारतीचं बांधकाम हाती घेण्यात आलं होतं. सध्या हे काम पूर्ण झालंय. याबरोबरच शहरातील लक्ष्मीपुरी इथं 96 सदनिका असणारी 7 मजली इमारत, तर पोलीस मुख्यालयाच्या परिसरात 204 सदनिका असणारी 14 मजली इमारतीचं बांधकाम सुरू करण्यात आलं होतं. सध्या ही बांधकामं अंतिम टप्प्यात आहेत. शिवाय इचलकरंजी इथल्या कलानगर परिसरात देखील पोलिसांच्या 168 सदनिका उभारण्यासाठी काम सुरू करण्यात आलं होतं. सध्या हे काम देखील अंतिम टप्प्यात आहे. गेल्या 5 वर्षांपासून सुरू असलेली ही कामं जवळपास 90% अधिक पूर्ण झाली आहेत. जीर्ण झालेल्या भिंती, गळकी कौलारू घरं आणि अपुरी जागा यातच आपला संसार मांडून प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या पोलिसांसाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून हाती घेण्यात आलेल्या पोलीस सदनिकांचं उर्वरित किरकोळ काम पूर्ण करून लवकरच पोलिसांना त्यांच्या हक्काची प्रशस्त घरं उपलब्ध होणार आहेत.